आपल्या देशाला संगीताचा मोठा वारसा लाभला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे संगीत आणि वाद्ये वाजविली जातात, जी लोककला संस्कृती दर्शवितात. लोककलेत जितकं गाणं बनवण्यासाठी गाण्याचे बोल म्हणजेच लिरिक्स महत्त्वाचं असतं, तितकंच ही वाद्य महत्त्वाची असतात. दोन्हींच्या मिश्रणातून एका चांगल्या संगीताचा जन्म होतो आणि अशाच दुर्मिळ मात्र प्रसिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या वाद्यांचं प्रदर्शन पहिल्यांदाच कोल्हापुरात भरवण्यात आलंय. कसं आहे हे प्रदर्शन, चला तर मग पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. तर आपण पहिल्यापासून सुरू करतो. ही आता सगळी साऊथ इंडियन म्हणजे दाक्षिणात्य वाद्य आहेत सगळी. तर आहे चेंडा. तुम्ही पाहिलं असेल की तिथल्या चेंडा म्हणजे चेंडा मेलम म्हणतात, तिथे याचं वाजलं जातं. हा मोडा आहे, मोडा मेलम. हे आहे तवील, मृदंगम, कोट्टू, उरुमी, इडक्का आणि पंबईसाई. हे सगळे दाक्षिणात्य वाद्य आहेत. तसंच इथं चेंडा आहे. आपण इथे घेऊ. आपल्याकडे घनवाद्य म्हणून जी प्रकार आहे, जे साईड रिदम आपण म्हणतो, त्याच्या पद्धतीत सगळा हा साईड रिदम आहे. हा चिमटा आहे, पंजाबी गाण्यामध्ये ह्याच्यामध्ये वापरला जातो. हा काटो म्हणून आहे, जर भांगडा डान्स वगैरे आपण नाच बघतो तर त्याच्यामध्ये वाजवतात. हा तिबेटियन बाऊल आहे. तुम्हाला याचा तिबेटियन बाऊल आहे. हा सगळा साईड रिदम आहे. त्याच्यानंतर हा बिहू ढोल आहे आसाममधला. हा बादुंग दुप्पा आहे. तर आसाममध्ये एक गाव आहे बादुंग दुप्पा, म्हणजे हे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं, आसामवाल्यांचं. आणि या इन्स्ट्रुमेंटच्या नावावरून त्या गावाला बादुंग दुप्पा हे असं नाव दिलं गेलं. हे पूर्ण बांबूचं इन्स्ट्रुमेंट आहे. बांबू, पोकळ बांबू करून त्याच्यामध्ये ह्या स्ट्रिंग्स काढल्या जातात आणि त्याच्यातून साऊंड काढलं. हे आसामचं वाद्य आहे, बिहूचा ढोल. हा यागबेर आहे. आपली जी बॉर्डर आहे, साऊथ इंडियन बॉर्डर आणि श्रीलंका बॉर्डर, तिथे याचा वापर तुम्हाला दिसतो. कोलम म्हणून एक प्रकार असतो, लोककला प्रकार, कोलम लोककला प्रकार. त्याच्यामध्ये या वाद्याचा, याला डेव्हिल्स ड्रम पण म्हणतात, यागबेर असंही त्याचं नाव आहे. हा आपला ढोलक आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. हा डामलाई डुमलाई. ही आपली ढोलकी महाराष्ट्राची. हा श्रीखोळ आहे. आपण इस्कॉन मंदिरामध्ये हरे राम हरे कृष्णा इथे जे म्हणतो तिथे बघतो. हे हलगीचे सगळे प्रकार आहेत. तर ही पराई आहे, ही दाक्षिणात्य हलगी आहे. ही हलगी आपली कोल्हापूरची हलगी. ही फायबर हलगी, म्हणजे सोलापूर किंवा या भागात वाजवली जाते. हा शाहिरी डेफ आहे. हे घुमका आहे, डफडा आहे, ताशा आहे. हा तुलुनाडू ताशा आहे. तुम्ही आत्ताच मूव्ही बघितला असेल कांतारा किंवा भूतकोला वगैरे, हे जे प्रकार असतात तिथे ह्या ताशाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हे घुमट आपलं गोवन आणि कोकणातलं वाद्य आहे. हे आहे. त्याच्यानंतर हे घुमट आहे. आपण कोकणामध्ये गेलो किंवा वसई तालुक्यामध्ये गेलो तर तिथं कुपारी हा प्रकार वाजवला जातो. तर त्याच्यात हे घुमट वाजवलं असतं. तसेच तुम्ही गोव्यामध्ये गेला तर आरती किंवा भजनांमध्ये घुमट वाजवलं. आता इथं आपण पाहू शकतो की दिमडी आहे, गंजीर आहे. साऊथ इंडियन आहे दिमडी, आपली महाराष्ट्राची खंजीरी आहे. ही सगळी एक फॅमिली आहे. हे उडुक्कई आहे, डमरू, दड्ड, डवर वेगवेगळ्या प्रांतातले. दड्ड पंजाब मधला आहे, डवर आपल्या ज्योतिबावर वाजवलं जातं. हा डमरू आहे, उडुक्कई आहे आणि हे छिंद आहे.
हे चिंते आहे. चेंडा, बुकचू, आता ही 4 प्रकारची आपल्याला जसं चौंडकं माहिती आहे तसं अख्ख्या भारतात वेगवेगळ्या प्रकारची चौंडकी पाहायला मिळतात. तर हे चौंडकं आहे, हे भपंग आहे, राजस्थानमध्ये बघायला मिळतं. हे खमक आहे, बंगाल किंवा त्या भागात बघायला मिळतं. हे बाउल संगीतामध्ये वापरलं जातं. आणि हे बुकचू, हे पंजाबी वाद्य आहे. त्याच्यानंतर इकडे आपला सनई चौघडामधला चौघडा, ही टमकी आहे, ही संबळ आहे आपल्या महाराष्ट्राची. खालूची टिमकी, कोकणामध्ये किंवा महाड वगैरे ह्या भागात गेलं तर तिथे खालूबाजा हा प्रसिद्ध आहे. तर हा खालूबाजाचा ढोल आणि खालूबाजाची टिमकी, हा आपला कच्छी ढोल आपल्या ह्याच्यामध्ये वाजवला जातो. हा तूर ढोल आहे. हा तूर ढोल म्हणजे वारली जो सगळे तारपा, वारली, ढोल नाच, गौर जवार, मोकाडा, विक्रमगड इकडच्या साईडला जे लोकनृत्य प्रकार केले जातात त्याच्यामध्ये हा तूर ढोल वाजवला जातो. हा तूर ढोल वाजवून तूर नाच केला जातो. हा पंजाबी ढोल आपला. हा धनगरी ढोल, हा थाप ढोल किंवा ह्याला रामढोली म्हणतात. आपला जो मंगलोरमध्ये जो डान्स केला जातो, टायगर डान्स तुम्ही असं म्हणू शकता त्याला, तर तिथं त्याच्या साथीला वाजवला जातो. हा मुरासू आणि हा थमरू, हे दोन्ही साऊथचे ढोल आहेत. तर असं हे, आणि आपल्या मेन आपली जी वाद्य आहेत, तबला, पखवाज आणि आपली पेटी. तर असं हे सगळं वाद्याचं प्रदर्शन आहे. नक्की आज शेवटचा दिवस आहे, नक्की सर्वांनी भेट द्या. धन्यवाद. सध्याच्या डीजे आणि तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक वाद्य लुप्त होत चालले आहेत. मात्र अद्याप देखील काही कलाप्रेमी ही कला जोपासत असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी अगदी सांगली, सातारा यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाद्यप्रेमी गर्दी करत आहेत. सुंदर मला वाटलं. मी व्हॉट्सअपवर एक लिंक बघितली आणि इथं वाद्याचं आज प्रदर्शन भरलं. या सगळ्याची प्रदर्शनं बघायला मिळाली, पण मला आज हे वाद्यांचं प्रदर्शन हे पहिल्यांदाच बघतो या. आणि सगळे एका छताखाली मला सगळे वाद्य बघायला मिळाली व अनुभवायला मिळाली आणि वाजवूनही दावली. मला इथं समाधानकारक वाटलं आणि आनंद वाटला. तर अशा पद्धतीने कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या या अनोख्या वाद्य प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत असून तेथे वाद्य वाजवून त्यातून निर्माण झालेले ताल कानावर पडताच कान आणि मन देखील तृप्त होत आहेत.